Welcome back, students. We are going to learn the ninth chapter, The Amazing World of Solutes, Solvents, and Solutions. What do you think is happening in the picture above? इथे एक पिक्चर दिलंय. या पिक्चर मध्ये तुम्हाला काय दिसतंय? इथं तुम्हाला महात्मा गांधीजी दिसतायत. त्यांच्यासोबत बाकीचे लोक उभे आहेत आणि ते खाली पडलेला एक व्हाईट सबस्टन्स कलेक्ट करतायत. तेच काय आहे? साल्ट आहे, म्हणजे मीठ. तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकलेलाच आहे की मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधीजींनी केलेला होता. म्हणजे ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं आणि आपल्या देशामध्ये मिठाचा व्यापार करण्यासाठी बंदी होती. तर ते उठवण्यासाठी महात्मा गांधीजींनी एक सत्याग्रह केला होता. त्यालाच मिठाचा सत्याग्रह असं म्हणतात. Then next question. What happens when you add too much sugar to your tea and it stops dissolving? How can you solve this problem? म्हणजे तुम्ही टी मध्ये जर खूप शुगर टाकली आणि ती जर डिझॉल्व्ह झालीच नाही, स्टॉप झाली, तर तुम्ही हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह कराल? Why do sugar and salt dissolve in water but not in oil? शुगर आणि साल्ट जे आहे ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतं बट ऑइल मध्ये होत नाही. वाय दिस वॉटर कन्सिडर्ड अ गुड सॉल्व्हंट? मग वॉटर हे गुड सॉल्व्हंट का आहे? Why are water bottles usually tall and cylindrical in shape instead of spherical? You must have taken an oral rehydration solution, means ORS, at some time in your life. ORS is used to treat dehydration by keeping your body hydrated. म्हणजे बॉडीमध्ये जेव्हा जास्त प्रमाणात डिहायड्रेशन होतं तेव्हा बॉडीला हायड्रेट करण्यासाठी ओआरएस घेतलं जातं. यू हॅव लर्न टू प्रिपेअर ओआरएस ॲट होम इन क्युरियासिटी ग्रेड 6. तुम्हाला माहिती आहे की ओआरएस घरी तयार करू शकतो. यू मे हॅव वंडर्ड वाय एव्हरी सिप ऑफ युअर होममेड ओआरएस टेस्ट द सेम. जे होममेड ओआरएस आहे त्याची टेस्ट सेम असते. नो मॅटर हाऊ मच यू ड्रिंक, की तुम्ही किती प्रमाणात पिताय. वाय डज इट नॉट टेस्ट साल्टी इन वन सिप अँड स्वीट इन अनदर? म्हणजे तुम्ही एक घोट घेतला तर ते आपल्याला म्हणजे साल्टी आणि म्हणजे थोडंसं खारट आणि स्वीट दुसऱ्या घोटाला स्वीट लागत नाही. This is because when you add sugar and salt to water, they form a mixture in which the components are evenly distributed throughout. म्हणजे तुम्ही वॉटरमध्ये शुगर आणि साल्ट ऍड केले आणि ते शुगर आणि साल्ट जे आहे ते पूर्ण वॉटरमध्ये काय झाले? डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. Can you predict whether this mixture is uniform or not? मग हे मिक्सचर युनिफॉर्म आहे की नाही? What happens when chalk powder is mixed with water? Does it form a uniform mixture? जर तुम्ही chalk पावडर जर मिक्स केली तर ते युनिफॉर्म असेल मिक्सचर का नॉन युनिफॉर्म? आता वॉटरचं जे मिक्सचर केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण साल्ट व शुगर मिक्स केलेलं आहे ते युनिफॉर्म मिक्सचर आहे कारण हे सोल्युशन पूर्ण एकसारखं दिसते. यामध्ये आपल्याला पार्टिकल्स दिसत नाही सेपरेटली. पण ज्यावेळी आपण चॉक पावडर ज्यावेळी मिक्स करू तर त्यावेळी ते सेपरेट दिसते. त्यामुळे ते जे मिक्सचर आहे ते युनिफॉर्म मिक्सचर नाहीये. When salt and sugar are mixed with water, a uniform mixture is formed, whereas when chalk powder or sand or sawdust is mixed with water, the components are not evenly distributed. Such mixtures are known as non-uniform mixtures. म्हणजे वॉटरमध्ये आपल्याला इथं खाली कंपोनंट सेपरेट दिसते. पण ज्या वॉटरमध्ये आपण साल्ट आणि शुगर मिक्स केलं होतं ते वॉटर आपल्याला युनिफॉर्म दिसतंय. Let us explore the science of mixing things together. What are solute, solvent, and solutions? A uniform mixture such as that of salt or sugar and water is called a solution. म्हणजे हे जे मिक्सचर तयार केलेलं होतं या ठिकाणी साल्ट, शुगर अँड वॉटरचं, तर या मिक्सचरला काय म्हणलं जातंय? सोल्युशन. Whenever a solid is mixed with a liquid to form a solution, the solid component is called the solute. म्हणजे जो सॉलिड कॉम्पोनंट आपण मिक्स केला शुगर किंवा साल्ट तर त्याला काय म्हणायचंय? सोल्यूट. अँड द लिक्विड कॉम्पोनंट इज कॉल्ड द सॉल्वंट. आणि जो लिक्विड कॉम्पोनंट होता वॉटर तर त्या वॉटरला काय म्हणणार आहे? सॉल्वंट.
The solute dissolves in the solvent to form a solution. सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये काय झाला डिझॉल्व्ह झाला म्हणजे शुगर किंवा साल्ट जे आहे ते वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाले आणि काय तयार झालं सोल्युशन तयार झालं. When a solution is formed by mixing two liquids, it is not always clear which substance is dissolving the other. आता इथं वरती कंडिशन काय होती जो सोल्यूट होता तो काय होता सॉलिड होता. मग सॉलिड सबस्टन्स हा लिक्विड मध्ये डिझॉल्व्ह होणार. पण ज्यावेळी सोल्युशन तयार करताना दोन्ही सबस्टन्स ज्यावेळी लिक्विड असतील त्यावेळी कन्फर्मली किंवा क्लिअरली आपण सांगू शकत नाही की कोणता सबस्टन्स कशामध्ये डिझॉल्व्ह होतोय. इन सच केस द सबस्टन्स प्रेझेंट इन स्मॉलर अमाऊंट कॉल्ड सोल्यूट. जो सबस्टन्स कमी प्रमाणात आहे त्याला काय म्हणणार आहे सोल्यूट. And while one in large amount is called the solvent. आणि जो substance large असेल त्याला काय म्हणणार आहे solvent. We know air is a mixture. Would a mixture of gases also be considered a solution? आता एअर हे सुद्धा काय एक मिक्सचर आहे कारण की एअर मध्ये बऱ्याच प्रकारचे गॅसेस आहेत. मग आपण त्याला सोल्युशन म्हणणार आहोत का? एव्हर हर्ड ऑफ द चासणी म्हणजे शुगर सिरप ऑफ द इंडियन स्वीट गुलाबजामुन इज मेड ऑफ अ लार्ज अमाऊंट ऑफ शुगर dissolved in small amount of water. म्हणजे काय केलं जातं लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये शुगर जे आहे सॉलिड सबस्टन्स म्हणजे सोल्यूट मिक्स केला जातो. However, the water is still considered as the solvent and sugar as the solute. मग ह्या वॉटर मध्ये जी आपण शुगरची क्वांटिटी डिझॉल्व्ह करणार आहे ती जास्त प्रमाणात असते. तरी सुद्धा वॉटरला काय म्हटलं जातं सॉल्व्हंट म्हटलं जातं आणि शुगर काय आहे त्याच्यामध्ये सोल्यूट. नेक्स्ट पॉइंट हाऊ मच सोल्यूट कॅन अ फिक्स्ड अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट डिझॉल्व्ह. म्हणजे आपण किती प्रमाणात सोल्यूट किंवा त्याची एखादी फिक्स्ड अमाऊंट आहे का जी सॉल्व्हंट मध्ये आपण डिझॉल्व्ह करू शकतो. लेट अस इन्व्हेस्टिगेट. टेक अ क्लीन ग्लास टम्बलर अँड फिल इट हाफ विथ वॉटर. Add 1 spoon of salt into it and stir well till it dissolve completely. आणि त्याच्यामध्ये salt ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित स्टिर करायचंय जोपर्यंत salt डिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. Gradually add a spoonful of salt into the glass tumbler and stir. नंतर आणि एक स्पून आपण त्याच्यामध्ये salt ऍड करायचं आहे आणि स्टिर करायचं आहे. Observe how many spoons of salt you can add before it stops dissolving completely. तर आपण असे किती स्पून त्याच्यामध्ये ऍड करू शकतो की जेणेकरून ते जे साल्ट आहे ते वॉटर मध्ये मिक्स होण्यापासून किंवा डिझॉल्व्ह होण्याचं थांबलं पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला चार्ट दिलाय दिस सोल्युशन ऑफ साल्ट इन वॉटर. इथं अमाऊंट दिलेली म्हणजे टीस्पून तुम्ही किती 1 2 3 4 आणि ऑब्झर्वेशन करायचं आहे की साल्ट डिझॉल्व्ह और सॉल्ट डज नॉट डिझॉल्व्ह. म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा आपण एक 1 टीस्पून टाकणार आहे त्यावेळी सॉल्ट डिझॉल्व्ह होणार आहे. देन ज्यावेळी 2 टाकू टीस्पून तेव्हा आपण सॉल्ट डिझॉल्व्ह होणार. 3 स्पून टाकल्यानंतर पण डिझॉल्व्ह होणार आहे. 4 टाकल्यानंतर पण डिझॉल्व्ह होणार. ज्यावेळी आपण 5 टाकू त्यावेळी काय होईल काही प्रमाणात डिझॉल्व्ह होईल थोडंसं शिल्लक राहील किंवा थोड्याफार प्रमाणात डिझॉल्व्ह होईल किंवा 6व्या वेळेला सुद्धा डिझॉल्व्ह होऊ शकतो. हा रॅन्डमली नंबर आहे एक्झॅक्ट नंबर नाही. तर अशा पद्धतीनं काय होईल की एक 5व्या किंवा 6व्या नंबरला स्पूनला काय होईल सॉल्ट डिझॉल्व्ह होण्याचं थांबेल. सम डिस्कशन पॉइंट्स. हाऊ मेनी स्पून ऑफ सॉल्ट वेअर यू एबल टू डिझॉल्व्ह बिफोर सम ऑफ इट रिमेन्ड अनडिझॉल्व्ह. म्हणजे काय होईल काही सॉल्ट आहे ते डिझॉल्व्ह होईल आणि काही डिझॉल्व्ह होणार नाही. What does this indicate about the capacity of water to dissolve salt? तर याच्यावरून काय आपल्या लक्षात आलं की वॉटरची कॅपॅसिटी किती आहे सॉल्ट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होण्याची. You might have observed that initially the salt completely dissolves in water. सुरुवातीला काय होणार आहे की साल्ट पूर्णपणे डिझॉल्व्ह होणार आहे फॉर्मिंग अ सोल्युशन आणि सोल्युशन तयार होणार. आफ्टर ऍडिंग अ फ्यू मोर स्पून्स ऑफ साल्ट a stage comes when the added salt does not dissolve completely and the undissolved salt settled at the bottom. सुरुवातीला ज्यावेळी आपण साल्ट ऍड करू त्यावेळी ते कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणार आहे. त्याच्यानंतर जसजसे आपण स्पून्स वाढवत जाऊ तसं काय होणार आहे एका स्टेजला काय होणार आहे की त्याच्यामध्ये सॉल्ट अनडिझॉल्व्ह राहणार आहे बॉटमला.
This indicates that the water can no longer dissolve any more salt because it has reached its limit. आणि याच्यावरून काय लक्षात आलं की आपल्याला की वॉटरची लिमिट संपलेली आहे सॉल्ट डिझॉल्व्ह करून घ्यायची. The solution in which more solute can be dissolved at a given temperature is called unsaturated solution. Unsaturated solution म्हणजे काय की सोल्युशन की ज्याच्यामध्ये जे सोल्यूट डिझॉल्व्ड होतं ॲट गिवन टेम्परेचरला जास्तीत जास्त सोल्यूट डिझॉल्व्ह होतं म्हणजे ते शिल्लक नाही राहत खाली पूर्णपणे डिझॉल्व्ह होतं त्याला काय त्या सोल्युशनला काय म्हणायचं अनसॅच्युरेटेड सोल्युशन. However, when the solute stops dissolving and begins to settle at the bottom आणि याच्याच उलट काय ज्यावेळी सोल्यूट डिझॉल्व्ह होण्याचं बंद होतं आणि ते कुठं जाऊन थांबणार आहे बॉटमला शिल्लक राहतं. This solution is called a saturated solution at that particular temperature. म्हणजे एका पर्टिक्युलर टेम्परेचरला सोल्युशन मध्ये सोल्यूट जो आहे तो डिझॉल्व्ह होण्याचा स्टॉप होणार आणि तो बॉटमला शिल्लक राहणार. तर त्या सोल्युशनला काय म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. The amount of solute present in a fixed quantity of solution or solvent is termed as its concentration. Concentration म्हणजे काय जी अमाऊंट आहे सोल्यूटची एक फिक्स्ड अमाऊंट क्वांटिटी सोल्युशन मध्ये म्हणजेच सॉल्वंट मध्ये तर त्याला काय म्हणायचंय कॉन्सन्ट्रेशन. Depending upon the amount of solute present in a fixed quantity of solution, it can be called a dilute solution. Less amount of solute or a concentrated solution, more amount of solute. म्हणजेच काय आपण सोल्युशन घेतलं शुगरचं म्हणजे जे सोल्युशन तयार केलेलं होतं वॉटर त्याच्यामध्ये जर आपण 1 स्पून जर शुगर त्याच्यामध्ये घेतली तर ते डायल्यूट सोल्युशन झालं ऍज कम्पेअर टू जर आपण दुसरं एक वॉटर ग्लासमध्ये वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये 2 स्पून जर शुगर घेतली तर ज्यामध्ये 2 स्पून शुगर घेतलेले ते ऍज कम्पेअर टू 1 स्पून घेतलेली शुगर आहे ते कॉन्सन्ट्रेटेड झालं म्हणजे सोल्यूट ज्याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे ते कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन झालं आणि ज्याच्यामध्ये सोल्यूटचं प्रमाण कमी आहे ते डायल्यूट सोल्युशन झालं. डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड आर रिलेटिव्ह टर्म्स. रिलेटिव्ह म्हणजे ऍज कम्पेअर टू म्हणजे 1 स्पून जर आपण घेतली शुगर तर ऍज कम्पेअर टू 2 स्पून घेतलेली शुगर तर हे झालं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आणि हे झालं dilute solution. So one can say in activity 9.1 the solution obtained by dissolving 1 spoon of salt is dilute as compared to that obtained by dissolving 2 or more spoons of salt. म्हणजे शुगरच्या ऐवजी इथं काय घेतलंय साल्ट घेतलंय. जर जे आपण 1 स्पून साल्ट घेतला होता त्याच्या कम्पेअर टू 2 or more स्पून साल्ट ज्या सोल्युशन मध्ये घेतलेलं आहे ते कॉन्सन्ट्रेटेड झालं कारण की त्याच्यामध्ये जे सोल्यूट आहे ते जास्त आहे आणि जे 1 स्पून सॉल्ट घेतलेलं आहे ते डायल्यूट झालं कारण की त्याच्यामध्ये घेतलेलं जे सोल्यूट आहे म्हणजे साल्ट आहे ते कमी आहे. कॅन यू रिफ्लेक्ट विच सोल्युशन इज मोर कॉन्सन्ट्रेटेड. आता खाली दिलेल्या मेजरमेंट आहे त्याच्यापैकी कोणतं सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड असेल. 2 spoons of salt in 100 ml water or 4 spoons of salt in 50 ml of water. म्हणजे सपोज हे 2 टम्बलर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये काय की 2 स्पून्स इथं वॉटर आहे या वॉटर मध्ये किती 2 स्पून्स घेतलेले आहेत साल्टचे आणि हे वॉटर जे आहे ते 100 ml आहे. तसंच याच्यामध्ये किती घेतलेले 4 स्पून घेतलेले आहेत परंतु हे वॉटर किती 50 ml आहे. पण इथं वॉटरची क्वांटिटी डिफरंट आहे मग आपल्याला इथं काय करावं लागणार वॉटरची क्वांटिटी सेम करावी लागणार. मग इथं 100 ml क्वांटिटी करून घ्यायची वॉटरची आणि मग त्याच्यानंतर सोल्यूट पण याच्यामध्ये काय होणार ऍड होणार मग हे किती होणार 8 होणार कारण की दुप्पट होणार. मग ह्याच्यामध्ये 2 स्पून आहे त्याच्यामध्ये 8 स्पून आहेत मग काय जर दोघांचं कंपॅरिझन केलं तर ह्याच्यामध्ये जो सोल्यूट आहे तो जास्त आहे तो 8 स्पून आहे साल्ट आणि ह्याच्यामध्ये कमी मग हे जे सोल्युशन आहे ते कसं आहे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे आणि हे जे सोल्युशन आहे ते डायल्यूट सोल्युशन आहे. We can say that the maximum amount of solute that dissolves in a fixed quantity of the solvent is called solubility. आता solubility कशाला म्हणायचं की सॉल्व्हंट मध्ये एका फिक्स्ड क्वांटिटी मध्ये काय होतो
मॅक्झिमम अमाऊंट जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होतो, तर त्या सॉल्व्हंटला काय म्हणणार आहे, त्याची सोल्युबिलिटी म्हणणार आहे. Does temperature affect the solubility of a solute? Let us find out. आता टेम्परेचर याच्यावर इफेक्ट करतं का सोल्यूटवर? तर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे खाली. हाऊ डज टेम्परेचर अफेक्ट द सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट? Let us experiment. Take about 50 ml of water in a glass beaker and measure its temperature using a laboratory thermometer. मग एक बिकर घ्यायचंय, त्याच्यामध्ये वॉटर घ्यायचंय आणि त्याचं टेम्परेचर मेजर करायचंय. तर अप्रॉक्सिमेटली आपण ते पकडूया 20°C. ऍड अ स्पूनफुल बेकिंग सोडा, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट त्याच्यामध्ये ऍड करायचंय टू द वॉटर अँड स्टीर अंटिल इट डिझॉल्व्स. आणि डिझॉल्व्ह होईपर्यंत ते स्टीर करायचंय. कंटिन्यू ऍडिंग स्मॉल अमाऊंट्स ऑफ बेकिंग सोडा while stirring till some solid baking soda is left undissolved at the bottom of the beaker. beaker मध्ये ऍड करत राहायचंय जोपर्यंत ते पूर्ण डिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत. आणि शेवटी थोडासा जो सोडा आहे तो त्याच्यामध्ये शिल्लक राहिला पाहिजे. त्यानंतर अशा पद्धतीने सेटअप करून घ्यायचा. हे लॅबोरेटरी स्टँड आहे, हा लॅबोरेटरी थर्मोमीटर, ग्लास रॉड, बिकर, हे वॉटर कंटेनिंग बेकिंग सोडा आणि या ठिकाणी स्पिरिट लॅम्प आहे. नाव हीट द कंटेंट्स ॲट 50°C while stirring. मग हे जे सोल्युशन आहे हे 20°C आपण सुरुवातीला घेतलं होतं. 20°C काय केलं, त्याच्यामध्ये सोडा ऍड करत राहिलो, थोडासा शिल्लक राहील असा ठेवला. त्याच्यानंतर हे हीट करायचंय आणि हीट करण्याचं टेम्परेचर किती झालं पाहिजे, 50°C. What happens to the undissolved baking soda? You will observe that it has dissolved. आणि ज्यावेळी ह्याचं टेम्परेचर 20 वरून कुठे जाईल, 50° वर जाईल, त्यावेळी तो जो शिल्लक राहिलेला सोडा आहे तो काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. कंटिन्यू ऍडिंग मोर बेकिंग सोडा while stirring at this temperature until some solid baking soda remains undissolved. परत ती स्टेप करायची 50°C ला पण कंटिन्यू सोडा काय करायचा त्याच्यामध्ये ऍड करत जायचं आणि थोडासा जो सोडा आहे तो अनडिझॉल्व्ड राहिला पाहिजे, शिल्लक राहिला पाहिजे. Again heat the contents further 70°C while continuing to stir. What do you observe? नंतर टेम्परेचर कुठपर्यंत न्यायचंय, 70°C पर्यंत. The undissolved baking soda dissolves. मग काय लक्षात येईल की जो शिल्लक राहिलेला अनडिझॉल्व्ड बेकिंग सोडा होता तो काय झालेला आहे, डिझॉल्व्ह झालेला आहे. व्हॉट डू यू इन्फेअर फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट? म्हणजे एक्सपेरिमेंट वरून काय लक्षात आलं, म्हणजे 20°C ज्यावेळी रूम टेम्परेचरला होतं त्यावेळी डिझॉल्व्ह झाला सोडा, त्याच्यानंतर आपण थोडीशी जास्त क्वांटिटी वाढवली की शिल्लक राहिला. नंतर टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर वाढवल्यानंतर म्हणजे 20°हून टेम्परेचर 50 ला गेल्यानंतर जो शिल्लक राहिलेला होता सोडा तो पण डिझॉल्व्ह झाला. नंतर अजून क्वांटिटी वाढवली, नंतर ती 70°ला गेल्यानंतर जो सोडा शिल्लक होता तो डिझॉल्व्ह झालाय. म्हणजे जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं काय झालंय की बेकिंग सोडा जो आहे तो डिझॉल्व्ह झालेला आहे. Water at 7°C dissolve more baking soda than water at 50°C. The amount of baking soda dissolved in water 20°C in even lesser. म्हणजे 20°C ला खूप कमी सोडा डिझॉल्व्ह झाला आणि ऍज कम्पेअर टू 50°C ला जास्त झाला आणि 70°C ला सगळ्यात जास्त झाला. It has been found that for most of the substances, the solubility increases with an increase in temperature. म्हणजे काही सबस्टन्स असे आहेत की त्याचं टेम्परेचर वाढलं की त्याची सोल्युबिलिटी सुद्धा वाढते. We can also say that a saturated solution at a particular temperature behaves as an unsaturated solution if the temperature is increased. Our scientific heritage. Water has primarily been used as a solvent for the preparation of medicinal formulations in Ayurveda. आता आयुर्वेदामध्ये Ayurveda, Siddha and other traditional systems of medicine in India. आपल्या इंडियामध्ये आयुर्वेदा असेल, सिद्धा असेल किंवा ट्रॅडिशनल सिस्टीम असेल त्याच्यामध्ये वॉटरचा यूज ॲज अ सॉल्व्हंट म्हणून केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काढा वगैरे ते तयार केला जातो. तर ते जे औषध जे काही दिलं असेल झाडपाल्याचं औषध, ती पावडर ती पाण्यामध्येच काय केली जाते, पूर्ण डिझॉल्व्ह करून ती घेतला जातो तो काढा. Additionally, drug formulations have been prepared using hydroalcoholic extracts of the herbs.
म्हणजे हर्ब्स पासून जे तयार गेलेलं असतं हायड्रो अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट ते सुद्धा म्हणजे त्याचं सुद्धा फॉर्मेशन करून ते घेतलं जातं. The Indian system of the medicine have also referred to the use of oils, ghee, milk, and other substances as solvents for drug formulations to help achieve the therapeutic benefits of the drug. म्हणजे जसं वॉटर आपण ॲज अ सॉल्व्हंट म्हणून यूज केला, तर त्या ठिकाणी ऑइल्स, घी आणि मिल्कचा सुद्धा यूज केला जातो. Be a scientist. What inspired Asima Chatterjee to work on medicinal plants? हे काय सायंटिस्ट आहेत त्यांनी मेडिसिनल प्लांट वर वर्क केलेलं आहे. Asima Chatterjee is renowned for her work in developing anti-epileptic and anti-malarial drugs. She used solvents and solutions extensively to extract and isolate important compounds from medicinal plants. She earned a doctorate of science, becoming the second Indian woman to do so after Janki Amar. She became the first woman to receive the Shanti Swarup Bhatnagar Award in the field of chemical science and was also honored with the Padma Bhushan. The next point is solubility of gases. Many gases includes oxygen dissolved in water. Water मध्ये including oxygen आणि बाकीचे gases dissolve झालेले असतात. Oxygen dissolves in water only to small extent. Even though present in minute quantities, it is this dissolved oxygen that sustains all aquatic life, including plants, fishes, and other organisms. आता ऑक्सिजनचं प्रमाण बाकीच्या गॅसपेक्षा कमी असतं पण ते तो जो ऑक्सिजन आहे तो सस्टेन करतो ॲक्वेटिक लाईफ. मग त्याच्यामध्ये प्लांट, फिशेस आणि बाकीचे जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यासाठी त्या ऑक्सिजनचा यूज केला जातो जगण्यासाठी. इज द मिक्सचर ऑफ गॅसेस इन वॉटर युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म मिक्सचर. आता हे जे मिक्सचर आहे ते कसं आहे, युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म आहे? इट इज युनिफॉर्म मिक्सचर. तर ते मिक्सचर कसं युनिफॉर्म आहे? बिकॉज द गॅसेस डिझॉल्व इव्हनली इन वॉटर. वॉटरमध्ये सगळे गॅसेस डिझॉल्व झालेले असतात, आपण ते सेपरेटली बघू शकत नाही. Thus temperature affect the solubility of gases in liquids also. जर टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो का सोल्युबिलिटीवर त्या गॅसेसच्या, आणि होत असेल तर कसा? इट हॅज बीन ऑब्झर्वड दॅट द सोल्युबिलिटी ऑफ गॅसेस जनरली डिक्रीजेस ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. म्हणजे काय, ज्यावेळी टेम्परेचर इन्क्रीज होत जातं त्यावेळी गॅसेस जे डिझॉल्व्ह होतात ते डिक्रीज होत जातात. मोर ऑक्सिजन कॅन डिझॉल्व्ह इन कोल्ड वॉटर. कोल्ड वॉटरमध्ये आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण जास्त मिळतं, त्याच्यामध्ये जास्त ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेला असतो. ensuring sufficient oxygen for aquatic life. आणि त्यामुळे aquatic लाईफला sufficient oxygen मिळतो. On the other hand, when water warms up, the solubility of oxygen decreases. म्हणजे ज्यावेळी वॉटर गरम होतो, वॉर्म होतं, त्यावेळी ऑक्सिजनची सोल्युबिलिटी काय होते? डिक्रीज होते. Now I understand that the mixtures we use can be of two types, uniform and non-uniform. मिक्सचरचे दोन टाईप आहेत, एक युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म मिक्सचर्स आर कॉल्ड सोल्युशन्स. जे मिक्सचर्स युनिफॉर्म असतात त्याला काय म्हणायचं? सोल्युशन्स. अँड देअर कंपोनंट्स आर नॉट विजिबल सेपरेटली. आणि त्याचे जे कंपोनंट्स आहेत ते आपल्याला सेपरेटली विजिबल होत नाहीत. In non-uniform mixtures, the components can be seen either with the naked eye or with a magnifying devices. जे नॉन युनिफॉर्म मिक्सचर्स आहेत त्याच्यामधले जे कंपोनंट्स आहेत ते नेकड आईजने आपण पाहू शकतो किंवा मॅग्निफाइंग डिव्हाइसने पाहू शकतो. I observed that some non-uniform mixtures such as sawdust in water, the sawdust floats whereas in the mixture of sand and water, the sand sinks. I wonder why that happens. म्हणजे काही नॉन युनिफॉर्म मिक्सचर्स आहेत त्याच्यामध्ये सॉडस्ट म्हणजे आपण वॉटरमध्ये मिक्स केली तर ती फ्लोट होते, तरंगते. वेअर ॲज द मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर जे आहे ते काय होतं, जे त्याच्यामध्ये जी सँड आहे ती काय होते, बॉटमला जाऊन बसते. तर असं का होतं? एक इमेज दिली आहे. सम ऑब्जेक्ट्स फ्लोट व्हाईल अदर सिंक इन वॉटर. काही ऑब्जेक्ट आहेत जसे की स्टोन असेल, स्पून असेल, हे त्याच्यामध्ये बुडलेले आहेत पूर्ण पाण्यात. आणि काही ऑब्जेक्ट आहेत जसे इथं प्लास्टिकचा पेन आहे, काही लिव्हज आहेत, पेन्सिल आहे, ते तरंगत आहेत. Why do objects float or sink in water?
You must have observed that some objects float while others sink in water. You may have noticed that while washing rice, husk particles present in the rice float on the surface of water while rice sinks to the bottom of the container. म्हणजे ते एक्झाम्पल दिले आपल्याला की ज्यावेळी तांदूळ धुताना काय होतं, तांदूळ जो आहे तो पाण्याच्या बॉटमला जाऊन बसतो. मग त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ते पाण्यावरती तरंगत असतात. Why does this happen? If you add oil to water, it floats on water. जर आपण वॉटर मध्ये ऑइल जर ऍड केलं तर वॉटर काय होतं, फ्लोट होतं, तरंगतं. जनरली इट इज बिलीव्ड दॅट ऑब्जेक्ट्स दॅट फ्लोट इन अ लिक्विड आर लाइटर अँड others that sink are heavier than the liquid. म्हणजे जे लिक्विड आहे त्या लिक्विड मध्ये जो सबस्टन्स आपण टाकणार आहे तो जर लाईट असेल, लाइटर असेल तर तो फ्लोट होणार, आणि तो जर हेवियर असेल तर तो काय होणार, सिंक होणार. A wooden stick and an iron rod may be of the same size, yet the iron rod feels much heavier. Iron rod आहे ती heavier आहे. When we say that iron is heavier than wood, we are referring to a special property known as density. म्हणजे एक स्पेशल प्रॉपर्टी तर आपण काय शिकलो, डेन्सिटी, विच डिस्क्राइब द हेवीनेस ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे डेन्सिटी काय करते, ऑब्जेक्टचा हेवीनेस आहे तो डिस्क्राइब करते. नोट, however, the density of a substance is not only factor. सबस्टन्सची डेन्सिटी ही फक्त काही फॅक्टर नाहीये that decides whether it will float or sink in a particular liquid. तर डेन्सिटी डिसाइड करते की तो जो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे तो लिक्विड मध्ये फ्लोट होणार आहे की सिंक होणार आहे. तर 9.4 पर्यंत आपण पॉइंट कव्हर केलेले आहेत ह्या चॅप्टर मध्ये. राहिलेला जो चॅप्टर आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूयात. बाकीचे जे चॅप्टर्स झालेले आहेत त्याची प्लेलिस्ट चॅनलला आहे, आणि चॅप्टरचे जे पार्ट झालेत तयार, पार्ट 1, 2, 3 असे, तर प्रत्येक पार्टच्या खाली त्या चॅप्टर मधल्या पार्टची लिंक दिलेली आहे, तर ते तुम्ही बघा. थँक्यू.